शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण दासबोधातल्या 3ऱ्या दशकाला सुरुवात करणार आहोत. 3ऱ्या दशकातला पहिला म्हणजे 3ऱ्या दशकाचं नाव बघितलं तर स्वगुण परीक्षा असं आहे. आपलंच आपण, स्व म्हणजे आपलंच आपण आत्मपरीक्षण करायचंय. आपलंच आपण त्यातनं काय काय घ्यायचंय, काय काय सोडायचंय हे ठरवायचंय. त्यामुळे हे सगळं करताना समर्थ नेहमी म्हणतात येरते पंचभौतिक सगुण. ते हे जे सगळे आपले स्वगुण आहेत म्हणजे आपल्यामध्ये असलेले गुण आहेत ते सुद्धा नाशिवंतच आहेत. येरते पंचभौतिक सगुण नाशिवंत. त्यामुळे ह्यामध्ये आपलंच आपण परीक्षण करायचे की ह्याच्यातनं आपल्याला काय घ्यायचंय, कुठल्या मार्गाला जायचंय, कशा पद्धतीने वागायचंय हे आपलंच आपण परीक्षण करायचंय. कारण आपल्याला दुसऱ्यांचं परीक्षण करायची सवय असते आणि त्यांनी कसं वागावं हे सांगण्याची आपल्याला आवडही असते आणि आपण ते सांगतही असतो. पण मुळामध्ये दुसऱ्याला सुधारण्यापेक्षा आपल्याच सुधारणा करणं हे जास्त महत्वाचं आहे. कारण आपण दुसऱ्याला कधीही सुधारू शकत नाही. जो तो ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे चालतो. आपलं ऐकायचं तर ऐकतो, नाही तर सोडून देतो. पण आपल्यात बदल करायचा असेल तर आपल्याला निश्चितपणे करता येतो. त्याच्यासाठी हा समास यांनी सांगितलेला आहे. इथे आपण जेव्हा सुरुवात केली दासबोधाची त्याच वेळेला मी सांगितलं होतं की समर्थांनी पहिल्यांदा शिष्याचं साधन चतुष्टय करून घ्यायचं ठरवलं. कारण मुळामध्ये आध्यात्मिक ग्रंथ वाचताना तो नीटपणे आकलन करताना आपल्याला साधन चतुष्टयाची गरज असते. ती बैठक आपली पक्की व्हावी लागते. म्हणजे मग आपल्या मनामध्ये वेगवेगळे द्वैत संभवत नाही किंवा द्वैत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे हे बरोबर का ते बरोबर असं काही शंका राहत नाही. त्याच्यासाठी साधन चतुष्टय परिपूर्ण करणं हे महत्वाचं आहे. आणि ते साधन चतुष्टय म्हणजे विवेक, वैराग्य, शमदमादी, सट संपत्ती आणि मुमुक्षुत्व हेच 4 गोष्टीला मिळून साधन चतुष्टय असं आपण म्हणतो. त्याच्यापैकी जो विवेक आहे तो नित्य अनित्य असा जो विवेक आहे, नित्यानित्य विवेक ज्याला म्हटलं जातं, सारासार विवेक अशा पद्धतीचा जो विवेक आहे तो विवेक त्यांनी दशक 1 आणि दशक 2 मध्ये आपल्याला सांगितला. दशक 1 नित्याचा, दशक 2 अनित्याचा. त्यामुळे नित्य काय अनित्य काय हे त्यांनी सांगितलं. आणि हे सांगितल्यानंतर आता वैराग्य सांगायचंय. बरं, समर्थांनी वैराग्य सांगताना सुद्धा असं कुठेही म्हटलेलं नाही तू असं कर, तू तसं कर, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. त्यांना माहिती आहे आपण असं सांगितल्यावर करतीलच याची गॅरंटी नाही. त्याच्यापेक्षा ह्या गोष्टी कराव्यात, ह्या गोष्टींप्रमाणे वागावं, हे असं असं करावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे ही साधारणतः गीतेमध्ये जसं भगवंतानी आपल्याला सांगितलंय किंवा अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला सांगितलं यथा इच्छसे तथा कुरु. तुला जसं पाहिजे तसं तू कर. कारण शेवटी तुझं मन काय सांगतंय याप्रमाणे तू करायचं. हे जे काही आहे त्याप्रमाणे इथे समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि हे सांगताना आत्ताचा हा जो दशक आहे स्वगुण परीक्षा दशक, तर त्यातलं जे आहे तर त्यामध्ये समर्थांनी आपल्याला आपलं जे तिसरी गोष्ट वैराग्य आहे ती यातनं सांगितली. वास्तविक वरवर जर पहिल्यांदा समास किंवा दशक वाचला तर आपल्याला वाटतं ह्याच्यात कुठलं आलंय वैराग्य, हे तर सगळं आमचंच वर्णन केलंय. खरं म्हणजे असं आहे, तसं आहे, तसं आहे, तसं आहे. पण मग ह्याच्यात वैराग्य कसं? तर ह्याच्यामध्ये इहामूत्र फलयोग असं ज्याला म्हटलं जातं. इह म्हणजे ह्या भूतलावरचं, या इथलं, आणि अमूत्र म्हणजे परलोकातलं. आपल्याला इहलोकात आणि परलोकात सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या फलांची अपेक्षा असते. इथे मला हे 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 सगळं मिळावं असं वाटतं
आणि परलोकात गेल्यानंतर स्वर्गप्राप्ती व्हावी, महालोक प्राप्त व्हावा वगैरे वगैरे अशी एक प्रकारची इच्छा असते. म्हणजे ती सुद्धा इच्छा आपल्या मनामध्ये असते. त्यामुळे असं कोणी म्हणत नाही मला पाताळात जायचंय किंवा नरकात जायचंय. असं म्हटलं नाही तरी जावं लागतं हा भाग वेगळा. पण तरी सुद्धा असं कोणी म्हणत नाही. त्यामुळे आपल्या काही काही इच्छा ह्या आपल्या सुखासाठी असतात. कारण मनुष्य हा सुखासाठी जगत असतो. कारण सुख प्राप्त करणं, पण सुख म्हणजे कोणतं? हा पुन्हा वेगळा प्रश्न आहे. कारण ह्या मूत्र फलभोग ज्याला आपण म्हटलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या फळांचा त्याग करायचा आहे. कारण त्याच्यासाठी वैराग्याची आवश्यकता आहे. आम्हाला सुख पाहिजेच असतं, पण दुःख सापेक्ष सुख नको असतं. आम्हाला आनंद पाहिजे असतो. कारण सुख म्हटलं की दुःख येणारच. दुःख म्हटलं की सुख येणारच. पण आम्हाला आनंद पाहिजे असतो. जो सच्चिदानंदामधला आनंद आहे, तो आनंद पाहिजे असतो. हेही तितकंच खरं. पण तो मिळवण्यासाठी जे आधी कष्ट घ्यावे लागतात, ते कष्ट करण्याची आमची तयारी नसते. कारण वासनेच्या पोटी आमचा जन्म झालेला असतो. त्यामुळे आमच्या मनामध्ये कायम वासना निर्माण होतच असतात. इथे या सगळ्या भोगांचं जे वर्णन केलेलं आहे, भोग म्हणजे त्याच्यात सुख दुःख दोन्ही आली हं. भोग म्हणजे फक्त चांगले भोग असं नाही. सुखाचे भोग आणि दुःखाचे भोग हे दोन्ही माणसाला भोगावेच लागतात. त्याप्रमाणे याच्यामध्ये सुख दुःख दोन्ही आले. त्या दोन्हीचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे आणि ते करताना मात्र त्यांनी अत्यंत किळसवाण्या पद्धतीने केलेलं आहे किंवा खूप वाईट, खूप आपल्याला नको वाटेल अशा पद्धतीने केलंय. कारण त्यातनं आपल्याला वैराग्य निर्माण करायचे. त्याच्याबद्दलचं, त्या वस्तूबद्दलचं, त्या पदार्थांबद्दलचं, त्या वासनेबद्दलचं, त्या विषयांबद्दलचं आपल्याला वैराग्य निर्माण होणं हे महत्वाचं आहे. बरं, वैराग्य सुद्धा तेवढ्यापुरतं निर्माण होऊन उपयोग नाही. तेही टिकलं पाहिजे. मग ते टिकवण्यासाठी आपण पुढे काय करायला पाहिजे, हे शमदमादी षटसंपत्ती याच्यासाठी जो आपला दशक आहे, तो नवविधा भक्तींचा दशक याच्यानंतर आहे. दशक म्हणते मी. आता आपला तिसरा दशक चाललाय, ज्याच्यामध्ये स्वगुण परीक्षा आहे आणि त्यातला जो पहिला आहे, तो जन्मदुःख निरूपण असा पहिला समास आहे. तो समासही आपल्याला माहिती आहे. समासात 53-54 ओव्या आहेत. त्यामुळे एवढ्या सगळ्या ओव्यांमधल्या ओव्या वाचत नाही बसायच्या. त्यामागचा अर्थ आपल्याला बघायचा आहे. तेव्हा एकेका चरणामधलं त्याचा उल्लेख करूनही आपल्याला पुढे जाता येईल. अशा पद्धतीने हा दशक, हा समास आपल्याला पाहायचा आहे. त्यामुळे 1 ते 5 पण आपण एकत्र घेणार आहोत पुढच्या वेळेला, पण आत्ता मात्र हा आपण पूर्ण करणार आहोत. तर हा जो पहिला आहे जन्म दुःख निरूपण. आता जन्माच्या वेळेला होणारं दुःख असाही त्याचा अर्थ होतो. जन्म झाल्यामुळे आयुष्यभर होणारं दुःख असाही त्याचा अर्थ होतो आणि जन्म दुःख सुख ह्याच्यामध्ये सगळंच आलेलं आहे. त्याचं निरूपण इथे समर्थांनी आपल्याला केलेलं आहे. आपण जर बघितलं तर स्वपरिवर्तनाचा दुसरा दशक होता, ज्याच्यामध्ये 5 दैवी आणि 5 आसुरी संपत्ती आपल्याला सांगितल्या होत्या आणि त्याच्यातही त्यांनी सांगितलं होतं तुला जे पाहिजे ते तू घे. चांगल्या दैवी संपत्ती गोळा करायच्या का आसुरी संपत्ती गोळा करायच्या हे तुझं तुझ्या हातात आहे. त्याप्रमाणे ते ओळख आणि आपल्यामध्ये परिवर्तन घडव असा त्यांनी त्यावेळेला संदेश दिला होता. आता इथे ही जी जन्मदुःख निरूपण आहे त्याच्यामध्ये मात्र त्यांनी वैराग्यासाठी आपल्याला वर्णन केलेलं आहे आणि हे वैराग्याचं वर्णन करण्यापूर्वी एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते की डॉक्टर राधाकृष्णन जे होते त्यांचाही अतिशय अभ्यास चांगला होता. डॉक्टर राधाकृष्णन असं म्हणतात की बुद्धीच्या जोरावर, मनाच्या जोरावर विमानाच्या सहाय्याने मनुष्य पक्षाप्रमाणे आकाशात हिंडू लागला, विमानाच्या सहाय्याने. पण आपल्या बुद्धीच्या जोरावर तो संचार करू लागला, आकाशात उडू लागला. बोटीच्या सहाय्याने तो माशाप्रमाणे पाण्यातही विहार करायला लागला. अगदी पाणबुड्यांच्या मदतीने तो तळाशी सुद्धा जाऊ शकला. आकाशातही जाऊ शकतो, म्हणजे खाली पाण्यातही संचार करू शकतो. पण माणसाला अजून माणसाप्रमाणे मानवत्व धारण करून वागता येत नाही. अरे अरे माणसा कवा होशील माणूस, असं बहिणाबाई म्हणतात. कारण तो जमिनीवर वावरतो पण मानवत्व त्याच्यामध्ये येत नाही.
येतच असं नाही. संत आपल्याला सांगत असतात, त्यांच्यात मानवत्व असतं, ते आपल्यापर्यंत कसं पोहोचवतात हे आपल्याला अभंगाद्वारे, त्यांच्या वाङ्मयाद्वारे पोहोचवत असतात. पण हे सगळं असलं तरी अरे अरे माणसा कवा होशील माणूस. कारण या माणसामध्ये आपण बघितलं सत्व रजतम हे 3 गुण असतात. कधी कधी तो राक्षसी क्रिया करतो, कधी कधी तो कर्तृत्व करतो, कधी कधी सत्व गुणामध्ये आपल्याला झोकून देतो. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये सद्विद्येची आणि साथ असणं आवश्यक आहे. तमोगुणाची साथ नेहमी कुविद्या करत असते. हा सगळा भाग आधी पाहिला, तो बेस तयार केला आणि मग आता आपण वैराग्याकडे जाणार आहोत. आणि त्यामुळे हे वैराग्याच्या संबंधी जे वर्णन आहे ते सांगताना सुद्धा समर्थाने असंच आपलं वर्णन केलं असं नाही. कारण समास वाचताना जन्म दुःखाचा अंकुर वगैरे पासून जी सुरुवात होते ते नुसतंच वर्णन केलंय असं वरवर आपल्याला वाटतं. पण तसं नाही. त्याच्यामध्ये त्यांनी तत्वज्ञान दृष्ट्या म्हणजे जन्म घटना, ही जन्म होणं ही जी घटना आहे त्याचं तत्वज्ञान दृष्ट्या आणि स्वरूपानुभवाच्या दृष्टिकोनातनं वर्णन केलेलं आहे. या 2 गोष्टींचा बेस त्यांनी तिथे ठेवलेला आहे. आणि म्हणून जर आपण त्यातले काही उदाहरणं फक्त म्हणजे कशी कशी आहेत, तर तत्वज्ञान दृष्ट्या जर आपण बघितलं तर कर्मभोग भोगण्यासाठी जीवाचा जन्म होतो. हे आपल्याला तत्वज्ञानामधलं वाक्य आपल्याला सापडतं की भोग भोगण्यासाठी मनुष्य जन्माला येतो. कारण जन्म कर्माची आटणी असं त्यांनी म्हटलेलं आहे. आपण पहिल्या आधीच्या जन्मातली सगळे कर्मभोग आपण भोगत असतो आणि ते भोगत असतानाच या जन्मामध्ये नवीन कर्म करत असतो आणि ते भोगही आपल्याला पुन्हा भोगावे लागतात. हे चक्र आपलं चालू असतं. हे तात्विक दृष्ट्या किंवा तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातनं सांगितलं. पण स्वरूपानुभवाच्या संबंधात सांगितलं म्हणजे कसं की कर्म करायचंय. कर्म कर्तृत्वासाठी आपल्याला देह धारण करावा लागतो. देह धारण करणं ह्याच्यामध्ये आपण हा स्थूल देह फक्त धरतो, पण मुळामध्ये जो सूक्ष्म देह आहे तिथे आपल्या वासना निर्माण होतात. निर्माण कुठे होतात? तर त्याचा जो अंकुर आहे तो मात्र कारण देहामध्ये निर्माण होतो. कारण देहामध्ये अंकुर निर्माण होतो, त्याचा हळूहळू तो फोफावायला लागतो, तो मात्र सूक्ष्म देहामध्ये प्रगट व्हायला लागतो, वाढायला लागतो आणि मग तो स्थूल देहामार्फत त्या क्रिया केल्या जातात. आणि ह्या क्रिया केल्यामुळे पुन्हा आपल्याला जन्म मृत्यू या चक्रामध्ये पडावं लागतं. अर्थात हे सगळं समर्पण केल्यानंतर करावं लागत नाही. पण ती वेळ अजून बरीच आहे. आत्ता आपल्याला त्यांनी फक्त इथे कर्मरूपी जो देह आहे तो कर्म कर्तृत्वासाठी धारण केला जातो असं या देहाचं स्वरूप आहे. पुढे दुसरं असं आहे की अव्यक्त दशा. आपण बघा ज्या वेळेला जन्म घेतो, पण जन्म घेण्यापूर्वी तरी आपण कुठे असतो? आईच्या गर्भामध्ये आपण असतो हे मान्य आहे. त्याच्यापूर्वी कुठे असतो? तर अव्यक्त दशेला असतो. ही अव्यक्त दशा ही स्वाभाविक आहे. पण व्यक्त होण्यासाठी आपण गर्भामध्ये जन्म धारण करतो. वासना ज्या शिल्लक राहिलेल्या त्या भोगण्याच्या दृष्टिकोनातनं आपण आईच्या उदरामध्ये गर्भाशयामध्ये प्रवेश करतो आणि तिथून मग आपण व्यक्तामध्ये येतो. हे जे व्यक्तात येणं म्हणजे आपण निर्माण होणं. अव्यक्त ही जर आपण बघितली तर स्वाभाविक दशा आहे जी आपल्या आत्म्याची आहे, आत्मतत्वाची आहे. पण आपण जेव्हा व्यक्त होतो म्हणून आपल्याला व्यक्ती असं म्हटलं जातं. व्यक्त होते ती व्यक्ती अशा पद्धतीने आपल्याला म्हटलं. व्यक्ती याचा अर्थ पशु प्राणी पक्षी हे पण त्याच्यामध्ये आले. व्यक्ती ह्या दृष्टिकोनातनं मी फक्त व्यक्त होतो ती व्यक्ती असं सांगितलं. आता हे व्यक्तात येणं म्हणजे खरं म्हणजे आपली घसरणाला सुरुवात होणं, घसरगुंडीवरनं खाली येणं याला व्यक्त होणं असं म्हटलं जातं. कारण त्यावेळेला आपण आपल्या स्वस्वरूपापासून म्हणजे बघा गर्भामध्ये असताना सुद्धा तो जीव त्या स्वरूपानंदाशी जोडलेला असतो, आत्मस्वरूप असतो. पण तो जेव्हा बाहेर येतो त्यावेळेला तो कोहम कोहम म्हणायला सुरुवात करतो. त्यावेळेला कुह्या कुह्या रडतो असं आपण म्हणतो ना, ते कोहम कोहम अशा पद्धतीने तो व्यक्तात येतो. म्हणजे त्याची घसरण सुरू होते, कारण तो त्यातल्या प्रत्येक कल्पनेमध्ये गुंतून पडायला सुरुवात करतो. हे स्वरूपानुभवाच्या दृष्टीने म्हटलेलं आहे. पुढे हे जे जन्म दुःख आहे इथं त्यांनी म्हटलेलं आहे जन्म दुःखाचा अंकुर म्हटलेलं आहे.
अंकुर म्हणजे पूर्ण झाड पण झालेलं नाहीये, त्याला पानं फुलं आलेली नाहीत, नुसता अंकुर. बीज फुटलं किंवा ते जे रोवलेलं बीज आहे ते फुगलं आणि फुटलं. अर्थात ह्या सगळ्याचा उल्लेख उपनिषदातनं केलेला आहे बरं. हे जे फोडलेलं आहे बीज, फुगून जे बाहेर पडलं त्यातनं अंकुर फुटतो. पण तो अंकुर जर जमिनीमध्ये मुरवला, हे करून ठेवला, तो अंकुराचं पुढे झाड निर्माण होतं. पण हा अंकुर तिथेच आपण जाळून टाकला किंवा अंकुर जाळला म्हणजे जीव जाळला असं नव्हे, त्याच्या वासनांचं बीज जाळून टाकलं तर तो मात्र परमेश्वरपर्यंत पोचतो, परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो. कारण हा अंकुर आहे, त्याच्या आधीच्या भागामध्ये आपल्याला पूर्ण समाधान तिथे मिळत असतं, कारण त्या स्वरूपाशी आपण जोडलेलो असतो. पण ज्या वेळेला तो व्यक्त होतो तेव्हा तो अपूर्ण होतो. कारण मी म्हणजे देह हे त्याच्या मनामध्ये सुरुवात होते आणि अपूर्णामध्ये असमाधान असतं. हे मिळवा ते मिळवा हे सुरुवात होतं आणि ती सुरुवात ज्या वेळेला होते या अपूर्णामध्ये असमाधान असतं आणि बीजामध्ये पूर्णत्व किंवा समाधान असतं. ते बीज आपण जर बघितलं ते एखादं बीज घेतलं तर त्याचा वृक्ष दिसतोय का फोडून पाहिलं तर? नाही दिसत आम्हाला. पण ते बीज पेरलं तर मात्र त्यातनं वृक्ष निर्माण होतो. म्हणजे तो वृक्ष त्या बीजामध्येच लपलेला असतो, पण आम्हाला दिसत नाही कारण तो अव्यक्त असतो. तो व्यक्त झाला की त्याला फळं, फुलं, फांद्या यायला लागतात. आणि ज्या वेळेला ह्या वासनांचं प्रमाण वाढत जातं, त्यावेळेला मग असमाधान, दुःख या सगळ्या गोष्टी आपल्याबरोबर यायला सुरुवात होते. हे स्वरूपानुभवाच्या दृष्टिकोनातनं. पण तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातनं म्हटलं तर पूर्णात समाधान आहे, स्वानंद आहे आणि अपूर्णामध्ये दुःख आहे. आणि हे निर्वासन होणं हे जे आहे म्हणजे वासनांची अतृप्ती ही आपल्या व्यक्त दशेमध्ये असते. ती पूर्ण करण्याकरता आपण धडपडत असतो. पण ज्या वेळेला आपण अव्यक्त असतो त्यावेळेला मात्र आपण निर्वासन वृत्ती असते. आणि हा अजन्मा, हा आत्मतत्व जे आहे ते निर्वासन आहे असं तत्वज्ञानामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. या वासना ज्या आहेत म्हणून ते जन्मदुःखाचा अंकुर म्हटलेलं आहे. आणि मग पुढे जे वासना ज्या आहेत त्या अत्यंत सूक्ष्म असतात असं तत्वज्ञानामध्ये सांगितलंय. सूक्ष्म आहे, वासना सूक्ष्म आहे, पण ती सूक्ष्म वासना जन्माला घालण्यासाठी कारणीभूत होते. आणि जन्म हा त्याचा विस्तार आहे. जन्म वासना विस्तार असं म्हटलेलं आहे. जन्म हा त्या वासनेचा विस्तार आहे. जन्मापूर्वी जीवाला स्वस्वरूपाची जाणीव असते, पण जन्मानंतर त्याची नेणीव निर्माण होते. म्हणून जाणीव नेणीव मिश्रित असा हा देह आहे. जीव अव्यक्त दशेमध्ये अंतर्मुख असतो, पण देहात अडकला की तो बहिर्मुख होतो आणि बहिर्मुख झाला की वेगवेगळ्या विषयांमध्ये रमतो. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध असे 5 प्रकारचे विषय आहेत आणि ह्या विषयांचं विष त्याच्यामध्ये शिरायला सुरुवात होते आणि त्याची अवनती होते. पण अव्यक्त दशेमध्ये जन्म जो असतो, जन्म होण्यापूर्वीची अव्यक्त दशा जी आहे ती परब्रह्माशी जोडलेली असते. त्यामुळे तिथे विषय वासना निर्माण होत नाहीत. तो त्यापासून दूर असतो. गर्भवासामध्ये तो सहा सोहम सोहम या भावनेमध्ये राहतो. कारण मी तोच आहे, त्याच्याशी अनुसंधान असतं त्याचं. सहा अहम सोहम असं. पण तो व्यक्त दशेत आला की लगेच सुरुवात करतो कोहम. मी कोण आहे, मी कोण आहे. आधी म्हणतो मी तोच आहे, पण नंतर म्हणायला सुरुवात करतो मी कोण आहे. म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये गर्भी असता म्हणे सोहम, बाहेर पडता म्हणायला सुरुवात करतो कोहम, नाही का. मृत्यू हे मात्र सत्य आहे. म्हणजे जातस्य ही ध्रुवोर मृत्यू, त्याप्रमाणे जन्माला आला की त्याला मृत्यू हा आहेच, हे सत्य आहे असं तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलंय. पण सुखासाठी धडपड करणं हे त्या जीवाचं कार्य ठरतं आणि तोच त्या जन्माचा त्याला जन्म मृत्यू या सगळ्या गोष्टीचा स्वरूपाचा सगळ्याचा विसर पडायला लागतो. आणि देह हा जो बनलेला आहे, स्थूल देह जो बनलेला आहे तो पंचमहाभूतांचा बनलेला आहे असं तत्वज्ञान दृष्ट्या आपल्याला सांगितलं जातं. तर आत्म्याची अनुभूती मात्र याच देहामध्ये येते, हेही तितकंच खरं आहे. म्हणजे देह पंचभूतांचा आहे
पण तरी सुद्धा आत्म्याची प्रचिती याच देहामध्ये येते, ती मानव देहामध्ये येते. म्हणूनच समर्थ त्याला खरं म्हणजे धन्य धन्य हा नरदेहो असं म्हणतात. खरं म्हणजे शेवटी म्हणजे अगदी पहिल्या दशकामध्ये आपण जर बघितलं तर त्याने म्हटलेलं आहे धन्य धन्य हा नरदेहो. आणि आता मात्र इथे म्हणतात की जन्म जीवासी बंधन, जन्म मृत्यूसी कारण, जन्म हेची अकारण, गथा गोवी श्रीराम. मग जन्म झाल्याशिवाय देह कसा धारण करणार, आणि देह धारण केला तर तो धन्य धन्य करता येईल. हे जरी खरं असलं तरी इथे मात्र म्हणतात जन्म हेची अकारण गथा गोवी. हा सगळी गुंतागुंत या देहामध्ये होऊन जाते. पाचा पाचाचा गोंधळ म्हणजे प्रपंच असं आपण म्हणतो. हा पाचा पाचाचा जो गोंधळ आहे, 5 विषय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, असे हे जे पाचा पाचाचे सगळे समूह आहेत, ते समूह आपल्यामध्ये गोंधळ निर्माण करतात. म्हणून प्रपंच हा पाचा पाचाचा गोंधळ आहे आणि परमार्थ हा पाचा पाचाचा समन्वय आहे. मग हे जे 2 वाक्य आहेत, तो गोंधळ घालायचा का समन्वय करायचा हे आपल्या हातात आहे. मग आपण समन्वय केला तर धन्य धन्य हा नरोदेव. पण जर त्याचा समन्वय केला नाही आणि त्या पाचा पाचांचा गोंधळच घातला की मला आता इथेच जावंसं वाटतंय, मला आता तिथेच जावंसं वाटतंय, म्हणून मी विषयातच रमून गेले, तर मात्र तो गोंधळ निर्माण होईल. मग आपल्या देहाचं सार्थक करता येणार नाही, आपल्याला पुढे परब्रह्मापर्यंत जाता येणार नाही, किंबहुना प्रपंचामध्येही सफलता प्राप्त होणार नाही. म्हणजे प्रपंच करावा नेटकामधला हाही अर्थ येतो, जो पुढे आपण बघणार आहोत. पण इथे जर आपण बघितलं तर आधी माणूस व्हा आणि मग आध्यात्मिक व्हा असं सांगितलेलं आहे. असाच संदेश बाबा बेलसरे जे आहेत आदरणीय, त्यांनी ह्या दिलेला आहे. आणि म्हणून अशा माणसाचं वर्णन याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे. जन्म आणि मृत्यू, या जन्म आणि मृत्यू याच्या मधलं जे आहे त्याला जीवन असं म्हटलं जातं. आणि या 2 टोकांच्या मधलं जीवन माणूस जगत असतो, त्याचं वर्णन याच्यामध्ये आपल्याला केलेलं आहे. आणि हे करताना आम्ही मगाशी म्हटलं की मृत्यू हा येणारच आहे, ते सत्य आहे असं सांगितलेलंच आहे तत्वज्ञानामध्ये. मग जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या जीवनाचं काहीतरी सार्थक करणं आपल्याला गरजेचं आहे, नाहीतर त्या देहाचा काहीही अर्थ नाही. क्या रे नुमाया क्या किया, खाया पिया, बच्चे पैदा किए, बीए हुए, नोकरी की, बच्चे पैदा किए, मर गए. हे तर प्रवाहाबरोबर वाहणं आहे, नाही का? हे तर सगळेच जण करतात, पण आपल्याला आपल्या जीवाचं जर काही चांगलं करायचं असेल, या देहाचं जर सार्थक करायचं असेल, तर प्रपंचातही आपल्याला वैभव प्राप्त केलं पाहिजे असं समर्थ सांगतात. आणि त्या वैभवाचा सुद्धा व्याप सांभाळता आला पाहिजे, अशा तऱ्हेने त्यांनी सांगितलेलं आहे. मग इथे मृत्यू येणारच असं म्हटलं म्हणजे अस्ति वर्धते विपरिणमिते वगैरे जे आहे, अस्ति जायते वर्धते विपरिणमिते क्षीयते नश्यते, हे 6 विकार जीवनाला सुरुवात झाल्यापासून शेवटपर्यंत आपल्या बरोबर असतात. आणि सर्वात शेवटी नश्यते म्हणजे पुन्हा अव्यक्तात जाणं. अशा प्रकारे आपल्याला या जीवनाची परिपूर्णता आपल्या होत असते. मग हे करताना आपल्याला असं वाटतं की समर्थांच्या बोलण्यात काही विसंगती आहे की काय? कारण जन्माचे मनुष्य सोहाळे करतो, त्याच्यातही पुन्हा जन्म मृत्यूमध्ये फरक कसा आहे की जन्माचे सोहाळे करतो. काय नातू झाला, नात झाली, काय अमकं झालं तमकं झालं, म्हणून आपण केवढे सोहाळे करतो की त्याचं ते बारसं करतो, थाटामध्ये डोहाळे जेवण करतो, थाटामध्ये या सगळ्या गोष्टी करत राहतो, कारण आम्हाला जन्म आवडतो. पण मृत्यू म्हटलं की आम्ही त्याचा शोक करतो, आम्ही त्याचं दुःख करतो. खरं म्हणजे संत मात्र तसं करत नाहीत. म्हणून संत असं म्हणतात जन्म दुःखाचा डोंगर, जन्म दुःखाचा डोंगर. आणि म्हणून ते असं का म्हणतात, तर ते असं म्हणतात हे जन्म का आला, मागच्या कर्माची आटणी जी करायची होती ती करण्यासाठी हा जन्म आलेला आहे. म्हणजे मागे जी काही कर्म उपलब्ध झालेली होती, जी काही कर्म आपण केली होती, चांगली वाईट काय जे असेल पाप पुण्याची, ती करत असताना त्यातली फळं भोगायची आमची राहिली, म्हणून हा जन्म झालेला आहे. जन्म म्हणजे दुःखाचा डोंगर असं संत म्हणतात. पण मृत्यूला ते काय म्हणतात की मृत्यू हे
व्यक्तातून अव्यक्ताकडे जाणं आहे, मृत्यू हे त्या परब्रह्माकडे जाणं आहे, मृत्यू हे वस्त्र बदलण्यासारखं आहे, त्यामुळे मृत्यू हा चांगला आहे, कारण तेच एकमेव सत्य आहे. आणि सत्य आणि शाश्वत याची आपल्याला जोड नेहमीच द्यावी लागते. आज ना उद्या जर मृत्यू येणार आहे, तर हा देह धन्य धन्य करायलाच पाहिजे. म्हणून समर्थ इथे आपल्याला एकदम जन्मदुःखाचे आगर वगैरे सांगतात, मग त्यांच्या बोलण्यात विसंगती आहे का? तर मुळीच नाही, विसंगती नाही. जीवन जगायचंच आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग हेच दासबोधात सांगितलेलं आहे. त्यामुळे जीवन जगताना कसं जगायचं, ते चांगल्या रीतीने कसं जगायचं, त्यामध्ये देहाला धन्य धन्य कसं करायचं आणि मग अव्यक्तात कसं जायचं, जेणेकरून लोकांमध्ये आपली कीर्ती राहिली पाहिजे. कीर्ती आणि प्रसिद्धी याच्यात फरक आहे. प्रसिद्धी ही पेज 3 वर कशीही मिळू शकते. पैसे दिले की प्रसिद्धी मिळते. पण कीर्ती ही लोक देत असतात. प्रसिद्धी आपण आपली करत असतो. हा फरक आहे. आणि मृत्यूनंतर जी राहते त्याला कीर्ती असं म्हटलं जातं, प्रसिद्धी म्हणत नाही. म्हणजे शब्द प्रसिद्धी म्हटलं म्हणून काही बिघडत नाही. आपल्या व्यवहारात हल्ली शब्द इतके वेगवेगळे उथळ झालेले आहेत. त्यामुळे असं म्हटलं जातं, पण ते खरं नव्हे. मृत्यूनंतर जी प्राप्त होते ती खरी कीर्ती असते. ती जी लोक तुमची चांगल्या तऱ्हेने आठवण काढतात, ती कीर्ती असते. आणि ती कीर्ती मिळवायची असेल तर धन्य धन्य हा नरदेह पण तेवढंच महत्वाचं आहे, जेवढं जन्म दुःखाचा अंकुर हेही लक्षात घेणं महत्वाचं आहे. अशा तऱ्हेने यांनी सांगितलेलं असल्यामुळे यामध्ये निश्चितपणे विसंगती नाही. काही वेळेला असं वाटण्याची शक्यता असते, म्हणून मी सांगितलं. दुसरं असं की या जन्माची वैशिष्ट्य सुद्धा आहेत. जन्म होतो त्याची आपण ओव्यानंतर पटापट घेणार आहोत. त्यामुळे मुळात हा त्या मागची जी बॅकग्राऊंड आहे ती समजली तर हा अर्थ समजतो. पण काही वेळेला काय होतं, गंमत म्हणून हा दशक किंवा हा समास किंवा हे पहिले 5 समास टाकलेत का, असा एक मनामध्ये विचार येतो, की नाही आपलं काय काहीतरी एक 5 समास लिहून टाकले आपल्या जन्माबद्दल, असं नाहीये. त्याच्या मागची ही धारणा आहे आणि ती धारणा समजली तर जन्म मृत्यू म्हणजे नक्की काय हे आपल्याला कळतं. आणि इथे त्यांनी असं म्हटलेलं आहे की जन्माची सुद्धा वैशिष्ट्य आहे. जन्माची 3 वैशिष्ट्ये आहेत. कसं आहे की जन्मामध्ये मनुष्याला मीपणाची जाणीव होते. कोहम कोहम करायला लागतो ना तो, म्हणजे त्याला मीपणाची जाणीव निर्माण होते. आता मी म्हणजे मी आहे हा अहंकार निर्माण होतो, ते बरोबर आहे. पण त्याचबरोबर आपण जर बघितलं तर मी म्हणजे देह हे माझं अज्ञान आहे, हेही याच देहामध्ये समजतं. म्हणजे मीची जाणीव देहबुद्धी ही नष्ट करायची आहे, म्हणून जन्म दुःखाचा अंकुर आहे. हे लक्षात ठेवून ती कीर्ती मिळवण्याकरता धन्य धन्य हा नरदेह करायचे. म्हणजे इथे जन्मची जाणीव असणं हे याच्यामध्ये आहे. जन्म जीवाचे मीपणा असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण हा मीपणा जो आहे त्यातला सूक्ष्म मी हा आपल्याला परब्रह्मा म्हणजे अहम अहंता अहंकार वगैरे या ज्या गोष्टी आहेत पुढे येणार आहेत, पण त्यातला जो अहम आहे हा सूक्ष्म अहम आपल्याला शेवटपर्यंत म्हणजे अगदी उन्मनी अवस्थेच्या अलीकडे तुर्या अवस्थेपर्यंत आपल्याला नेतो. तिथपर्यंत जाण्यासाठी हा सूक्ष्म अहम गरजेचा आहे. पण त्या अहमचा अहंता अहंकार दर्प जेव्हा निर्माण होतो, मी म्हणजे अमुक मी म्हणजे तमुक माझंच असं आहे माझंच तसं आहे, हे जेव्हा सुरू होतं त्यावेळेला मात्र तिथे आपल्याला थांबणं गरजेचं आहे. कारण हा अहमपणा आपला गाजवण्याचा सगळ्यांना आपली चूक आपण कधीच कव्हर करते. मला असंच लागतं. कसं लागतं असंच? तर ते असंच लागतं हे जे आपण नाही मला असंच लागतं. आता असंच लागतंला हा अहमपणा आला. म्हणजे अहम अहंता अहंकार दर्प. अहंता माणसामध्ये निर्माण होते, मग त्याचा अहंकार निर्माण होतो आणि तो अहंकार एवढा वाढत जातो की त्याचा दर्प होतो. त्या दर्प झालेल्या माणसांच्या जवळ कोणीही फिरकत नाही. आला आता तो आपलं आपलंच सांगायला सुरुवात करेल, दुसरं काही सांगणारच नाही. दुसऱ्याचं ऐकायची सवयच नसते. ऐकायचं म्हणजे दुसऱ्याचं त्याला काही सांगायचंय, त्याला काही बोलायचंय, हे नाही नाही असंच हेच असतं. तर अशा तऱ्हेने ही जी जाणीव आहे ना, ही अहमची सूक्ष्म जाणीव आपल्याला शेवटपर्यंत आवश्यक असते. सूक्ष्म जाणीव हे मात्र प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचं. अहंता अहंकार दर्प नव्हे.
आणि त्यामुळे ती महत्वाची आहे. तो प्रयत्न जाणीवेचा, आणि या जाणीवेमधनं आम्हाला स्वातंत्र्य प्राप्त होतं. मला ही काही जाणीव निर्माण होते. त्यामुळे आपण म्हणतो खरं म्हणजे की मनुष्य हा परतंत्र आहे. त्याच्या हातात काहीच नाही हे म्हणतो. पण त्याचबरोबर आपण म्हणतो, मी स्वतंत्र पण आहे. कारण मनुष्य प्राणी हा इतर प्राण्यांच्या तुलनेत स्वतंत्र आहे. कुत्र्याला बांधूनच ठेवलं, तर त्याला देवळात जाताच येणार नाही. पण आम्हाला बांधून ठेवत नाही ना कोणी. आमचं स्वातंत्र्य काही मर्यादित गोष्टींपर्यंत निश्चित आहे. मग त्या मर्यादित स्वातंत्र्यामध्ये आम्हाला अनेक गोष्टी घडवता येतात, करता येतात, कार्य करता येतं. हे कार्य करणं महत्वाचं आहे. इकडे-तिकडे जाऊन गप्पा मारणं हे सहज शक्य आहे. ते कोणीही करतं, त्यात विशेष नाही. पण कार्य करणं एखाद्या उद्दिष्टाने, चांगल्या उद्दिष्टाने लोकांना च्या सर्व प्रवाहाबरोबर वाहत न जाता त्या लोकांना परब्रह्मापर्यंत नेण्याचं सुद्धा कार्य आहे. हे संत कार्य करत असतात, म्हणून ते दोन्ही गोष्टी आपल्या समोर ठेवतात. ह्या दोन बाजू जाणीवेच्या झाल्या, आणि जाणीवेच्या जशा दोन बाजू आहेत तसं काळाची जाणीव सुद्धा मनुष्याला असते. त्यामुळे त्याला मृत्यूचं भान असतं. आज ना उद्या मी मृत्यू पावणार आहे हे लक्षात आल्यावरती, पण बघा मृत्यू सुद्धा असा आहे की ते गौडच आहे सगळं. गौड बंगाल. कधी मृत्यू येणार आहे माहिती नाही. रिटर्न तिकीट आपण खरं म्हणजे वरनं घेऊन आलेलो आहोत. जन्माच्या वेळेला मुठी घट्ट बनलेल्या असतात. ह्या मुठी आपल्या लहान बाळांच्या मुठी मोकळ्या अशा बंद असतात. तर त्या मुठीमध्ये खरं तो रिटर्न तिकीट घेऊन आलेला असतो. पण ह्या मायेच्या मोहजाळ्यामध्ये कधी त्याचं रिटर्न तिकीट असतं ते पडून जातं, आणि त्याला कळतच नाही की मला मृत्यू कधी येणार आहे. तो मृत्यूची तारीख ठरलेली आहे, वेळ ठरलेली आहे. पण ती कधी येणार हे आम्हाला कळत नाही, कारण ते तिकीट आमच्या हातून सुटून गेलेलं आहे. ते या मायेमध्ये गुरफटून गेलो. त्यामुळे त्या मुठी उघडल्या आणि ते तसं झालं. पण मृत्यू आहे याचं भान असतं. व्यक्तातून अव्यक्तात जायचंय याचं आम्हाला भान असतं. त्यामुळे आम्हाला काळाची जाणीव असते. आणि त्या काळामध्ये आज का उद्या हे माहिती नसल्यामुळे आजच त्याची सुरुवात कर असं आम्ही सांगतो. हे आजच सुरुवात करणं फार महत्वाचं आहे. कल करे सो आज कर, आज करे सो अब असं ते कबीर सांगतात. ते यासाठीच सांगतात की आजच सुरुवात कर. अगदी आज अमावास्या आहे का, आज तर नको, शनिवार आहे, घातवार आहे, मग करू का नको? गरजच नाहीये. प्रत्येक क्षण हा सत्कार्यासाठी चांगलाच असतो. मग ती अमावास्या असू दे का पौर्णिमा, अशा गोष्टींवर चांगलं कार्य करायचं असेल तर त्याची गरज नाही. ते कोणतंही कार्य हे सत्कार्य आहे, आणि सत्कार्य करायला मुहूर्त पाहायची वेळ नाही. कल करे सो आज कर, आज करे सो अब. अशा पद्धतीने समर्थ आपल्याला सांगतात. त्यामुळे ही काळाची जाणीव आपल्याला आहे. आणि त्यामुळे बुद्धीचं वरदान असल्यामुळे तिसरी गोष्ट जीवाला काय आहे, तर ते बुद्धी. आपलं मूळ शोधण्याची आपल्याला फार आवड असते. मुळाकडे जाण्याची आवड असते. हे मुळाकडे जाणं म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहणं आहे. त्याला त्रास नक्कीच होतात. पण तरी सुद्धा त्या भगवंताची जिज्ञासा आपल्यामध्ये या नरदेहातच आपल्याला निर्माण झालेली आहे. त्यामुळे ह्या ज्या 2-3 गोष्टी आहेत, ह्या महत्वाच्या आहेत. आणि त्या दृष्टिकोनातनं हे म्हणजे तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातनं आणि देह पातळीवरनं अशा तऱ्हेने हा पूर्ण दशक किंवा ह्यातले काही पहिले 5 समास लिहिलेले आहेत. कारण ते वाचताना आपल्याला खूप मजा येते. कारण ते आपलंच वर्णन आहे खरं म्हणजे, दुसऱ्या कोणाचं नाही. आणि जेव्हा आपण ते हसतो, तेव्हा आपणच आपल्यावर हसत असतो. पण आपल्याला कळत नाही. आपल्याला वाटतं काय दुसरे लोक मूर्ख आहेत ना. तसंच आपल्याला इथे वाटतं, काय लोक अशी वागतात ना. असं आपल्याला लोक नाही, आपणच आहोत. हे लक्षात घ्यायचंय. आणि फक्त काय आहे, आपल्याला दुसऱ्याला दोष द्यायची सवय असते. त्यामुळे आपण तसं म्हणतो. ती आपली धारणा मुळातली व्यक्तामध्ये आल्यावर निर्माण होणारी ती म्हणजे आहे. त्यामुळे इथे त्या पद्धतीने आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे सगळं सांगत असताना समर्थ असं म्हणतात, जी सुरुवात त्यांनी तशी केलेली आहे. वेगवेगळे त्याच्यामध्ये श्लोक आहेत, ओव्या आहेत. त्या ओव्यांमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, पहिलं जीव बंधन आहे, अंकुर आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगून झाल्या. आणि हे सगळं सांगितल्यानंतर मग ते आपल्याला ओव्यांमध्ये देह कसा आहे याचंही ते वर्णन करायला सुरुवात करतात. जन्म जीवासी बंधन असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर जीवाचं बंधन कसं आहे?
जीव ज्या वेळेला निर्माण होतो त्यावेळेला त्याला समाजाचं बंधन असतं, कुटुंबाचं बंधन असतं, ही तर बंधनं आहेतच. पण तरी सुद्धा अगदी आपल्या पुरतं मर्यादित करायचं म्हटलं तर मी स्त्री, मी पुरुष, मी लहान, मी मोठा, मी वृद्ध, मी तरुण, अशा पद्धतीचं बंधन सुद्धा त्याच्यावर येतं. आणि ते बंधन सुद्धा म्हणून जन्म जीवासी बंधन, जन्म मृत्यूसी कारण, जातस्य हि ध्रुवो मृत्यू, जन्म हेची अकारण गथा गोवी. आणि मग अशा या धन्य धन्य नरदेहाचं ज्या वेळेला वर्णन केलं जातं आणि त्या गर्भामध्ये तो जीव वाढायला सुरुवात होते, तो गर्भामध्ये वाढत असताना मग त्याच्याबद्दल मात्र पिप्पलाद मुनींनी, पिप्पलाद ऋषींनी गर्भोपनिषद लिहिलेलं आहे. त्यामध्ये गर्भाची धारणा झाल्यानंतर त्या गर्भाशयामध्ये पहिल्या दिवसापासून तो कसा कसा वाढत जातो याचं पूर्ण तो बाहेर येईपर्यंत एवढं वर्णन त्यांनी केलेलं आहे. समर्थांनी याच्यात सुद्धा आपल्याला तसंच वर्णन केलेलं आहे. आणि ते सगळं वर्णन करताना ते असं म्हणतात, खरं म्हणजे या ह्याच्यामध्ये जन्मजीवासी मी पण, जन्म अहंतेचा गुण, जन्म हेची विस्मरण, ईश्वराचे श्रीराम. 8व्या ओळीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे. कारण इथे हा जन्म होतो, पण ह्या जन्माच्या आधी ते जी व्यक्ती आहे ते जर व्यक्त होण्यासाठी तिथे आतमध्ये राहिलेलं आहे, बीज रूपाने जे आहे त्याच्यावर सुद्धा खूप संकुचित जागेमध्ये त्याला राहावं लागतं. त्या आईचे सगळे जे रस असतात त्याती त्याचं अंग पोळायला सुरुवात होते आणि ते अंगही पोळायला लागतं, त्याला दुखायलाही लागतं. त्याचे हातपाय बांधल्यासारखे तो घट्ट रीतीने तिथे बसलेला असतो, थांबलेला असतो. अशा पद्धतीने ते सगळं वर्णन केलेलं आहे जन्माच्या बाबतीचं. तर ते सुद्धा खूप म्हणजे वाचण्यासारखं आहे की कशा पद्धतीने ते वर्णन केलेलं आहे. हे वर्णन केल्यानंतर ह्या आतल्या जीवाला त्याची तडफड व्हायला लागते, सगळं अंग पोळायला लागतं. आणि हे झाल्यानंतर त्याला असं वाटतं कधी मी यातनं सुटेल, कधी मी यातनं सुटेन, कधी मी यातनं बाहेर पडेल, असं त्याला वाटायला लागतं. आणि मग तो मात्र काय करतो की या देवालाच विनवतो. कारण तेव्हा त्याला आईही माहिती नसते, आपली आई कोण आहे हे त्याला माहिती नसतं, कारण तो गर्भाच्या आत असतो. त्याला फक्त स्वरूपानुसंधान, त्याला फक्त भगवंत माहिती असतो, त्या भगवंताशी त्याचं अनुसंधान असतं. आणि त्यामुळे तोच उलट त्या भगवंताला म्हणायला सुरुवात करतो, अरे तू आणि मी काही वेगळे आहोत का रे? तूच तर मला सांगितलं की नाही की तू आणि मी एकच आहोत, जीव ब्रह्म एक. हेच त्याचं अनुसंधान असतं. आणि मी आता तुझ्याशी एकरूप झालेलो आहे, मला या सगळ्या गर्भाशयामध्ये असलेल्या सगळ्या घाणीपासून पहिला मला बाहेर काढ, असं तो सांगायला सुरुवात करतो. आणि हे बाहेर पडतो त्यावेळेला मात्र देवा सोडविसी येथून, गर्भवास हाच तरी मी स्वहित करेन. बघा काय वचन दिलंय, देवाच गर्भवास हा यातनं सोडव, म्हणजे मी माझं हित करून घेईन, मी चांगला माणूस होईन, मी मोठा माणूस होईन, असं सांगितलं. आणि देवा सोडविसी येथून तरी मी स्वहित करेन, गर्भवास हा चुकवेन, पुन्हा न येथे श्रीराम. किती वाईट अवस्था आहे माझी इथे, इथे मी पुन्हा बिलकुल येणार नाही, असं म्हणून तो त्याला देवाला विनवण्या करायला सुरुवात करतो. भगवंतही 9 महिने त्याची वाट बघतो, काय करतो काय नाही, म्हणतोय ते खरं आहे का. मग देवाचाही विश्वास बसतो की हा आता हा बाहेर आल्यावर नक्की एवढा जीवश्च कंठश्च आपलं सगळं सोडून तो म्हणतोय मी स्वहित करेन, असं त्यांनी मला वचन दिलेलं आहे. आणि त्यामुळे समर्थांनी ते सगळं वर्णन केल्यानंतर म्हटलेलं आहे की ज्यातनं आता देव त्याला सोडवायला तयार होतो. आणि हे सगळं सोडवायला तो तयार झाल्यानंतर त्या गर्भवासातनं त्याची सुटका करतो. पण गर्भवासातनं सुटका केल्यानंतर बाहेर पडता क्षणी सोहम विसरून कोहम म्हणून म्हणायला त्याला सुरुवात होते. त्याचं कारणच मुळी या मायेच्या विश्वामध्ये तो येतो. हे मायेचं आवरण त्याला लागतं, या मायेचं वारं त्याला लागतं आणि त्याला अहमची जाणीव होते. जन्माच्या वेळेला पहिलं जे सांगितलं जाणीव, ती मीची जाणीव त्याला निर्माण होते. आणि म्हणून जन्मजीवाचे मी पण, जन्म अहंतेचा गुण,
जन्म हेची विस्मरण ईश्वराचे, असं त्यांनी 8व्या ओळीमध्ये म्हटले. आता मी कोण अशी त्याची सुरुवात होते. खरं म्हणजे हॉस्पिटलमध्ये आपला ह्याच्यात आपल्या नेहमीच्या अनुभवाच्या दृष्टिकोनातनं बघूया. मी कोण म्हणून क्वॅ क्वॅ तो रडायला सुरुवात करतो आणि ती रडायला सुरुवात केल्यानंतर नर्स काय करते, त्याला स्वच्छ धुवून टाकते. स्वच्छ किती लडबडलेला असतो त्याचं वर्णन आता करत नाही. हे किळसवाणं वर्णन समर्थांनी केले. पण त्यातनं लडबडलेला जो देह असतो त्या छोट्या जीवाला ती धुवून स्वच्छ करून दुपट्यामध्ये गुंडाळून आपल्या समोर घेऊन येते. येते की नाही, हा तुमचा नातू, ही तुमची नात, असं करून तिथे घेऊन येते बाहेर. आम्हालाही काय आनंद होतो, इतकं ते सुंदर रूप पाहून, छोटंसं गोड असं रूप पाहून आम्हालाही आनंद होतो. निश्चितपणे होतो, कारण आम्ही मायेतच राहतो ना. मायेतच जन्म, मायेतच कर्तृत्व आणि मायेतच मृत्यू येतो. ह्या सगळ्या गोष्टी मायेतच होत असतात. ते ह्या मायेच्या दुपट्यामध्ये तिने बांधलेलं असतं. दुपटं म्हणजे तरी काय हो? दुपटं आपल्याला सगळ्यांना माहिती, निदान माझ्या एजच्या लोकांना तर नक्की माहिती असेल. आता दुपटी वगैरे मिळत नाहीत, आता वेगवेगळे प्रकार असतात. पण हे दुपटं त्यावेळेला असायचं, ती आजी वगैरे आधीच शिवायला सुरुवात करायची. वेगवेगळे सगळे तुकडे जोडायचे. हे सगळे वेगवेगळे आपल्या आयुष्यातले तुकडे जोडते ती. त्याच्या खाली एक मस्त अस्तर लावते. अस्तर लावते ना, ते परब्रह्माचं अधिष्ठान आहे आपल्या खालचं. हा जीव जन्माला येतो त्याचं अधिष्ठान, आणि त्या अधिष्ठानावरती असलेले हे सगळे तुकडे म्हणजे आपलं आयुष्य, जन्मापासून मृत्यूपर्यंतचं. असं हे दुपटं तयार होतं. आणि हे दुपटं म्हणजे 2 पदरी असतं. वरचा पदर आणि खालचं अस्तर, असे 2 गोष्टी त्याला जोडलेल्या असतात. म्हणून त्याला दुपट, पट म्हणजे वस्त्र, वरती खालती असणारं पट, असं दुपटं तयार केलं जातं. आणि या दुपट्यामध्ये ती गुंडाळते, कारण तिला आधी दिलेलं असतं आम्ही. या दुपट्यामध्ये ती त्याला गुंडाळते, म्हणजेच ती मायेच्या द्वैतामध्ये गुंडाळते आणि बाहेर आणते आणि म्हणते, हा तुमचा नातू. आणि तो म्हणतो क्वॅ क्वॅ, मी कोण, अच्छा तुमचा नातू आहे का, तुझी बहीण आहे का, तुझा भाऊ आहे का. झालं मी कोण, त्याची वाढता विस्तार सुरू झाला त्याचा. मी अमक्याचा भाऊ, तमक्याची बहीण, ह्याच्या मनामध्ये तो सोहम होता, तो विसरून गेला. म्हणजेच इथे जन्म हेची विस्मरण ईश्वराचे, ते विसरून गेला आणि कोहम कोहम करायला सुरुवात केली. आणि मग भगवंत त्याला विचारतो, अरे हे काय कोहा कोहा कोहम कोहम सुरू केलं, मी अमक्याचा भाऊ, मी तमक्याचा नातू, हे सगळं काय सुरू केलंस. तर तो म्हणतो, अरे काय तू तू माझा ध्यास घेणार होतास ना, माझा स्वरूपानुसंधान करणार होता ना, स्वहित करून घेणार होतास ना, आता हे काय करतोयस तू. त्यावेळेला ते छोटं बाळ त्या परब्रह्माला उत्तर देतं, अरे बघ ना, मी तुझ्याशी एकरूप होणार आहे, मी कुठं नाही म्हटलं. बरं थोडं थांब ना, एवढी काय घाई करतो. आता बघ ना, ही सगळी किती छान माणसं आहेत माझ्या अवतीभोवती, किती माझं कोड-कौतुक करतायत. हा मला बघतोय, तो म्हणतो किती छान आहे, याचे डोळे किती छान आहेत, याचं नाक किती छान आहे, असं सगळं वर्णन करतोय. बघ ना, हे सगळे माझं इतकं कौतुक करतायत, ते मला ऐकावंसं वाटतंय. मग मी ते ऐकतो आणि मग येतो ना तुझ्याशी काय ते स्वरूपानुसंधान, स्वहित वगैरे करूया ना, अख्खं आयुष्य पडलंय. नंतर करूया. आत्ता नको, आत्ता नको. म्हणून ते आपलं मान अशी करत राहतं. त्याची मान डुगडुगते. छोट्या बाळाची. ती आपण धरतो. ती जी ते आहे ना, ते नको, नको म्हणत असतो तो. आत्ता नको असं म्हणतो. मग नंतर थोडं म्हणतो, ठीक आहे बाबा, तुला हे भोगायचंय का भोग. तुझ्या कर्मफळाची आटणी करायच्या ऐवजी ती वाढत जातील. असं मनातल्या मनात म्हणत भगवंत हसतो. आणि नंतर ते हसणं बघून मूल हसतं. त्याला वाटतं वा वा, मी म्हटलं ते त्याने ॲक्सेप्ट केलेलं आहे. पण इथे हे जे सगळं आहे, हे झाल्यानंतर थोड्या दिवसांनी तो म्हणजे तरुण होतो. म्हणजे थोडं बालपण आहे, नंतर तारुण्य आहे. या तारुण्यामध्ये मग भगवंत पुन्हा आठवण करतो, अरे झालं ना आता 25 वर्षाचा, झालं ना आता तुझं आयुष्य, म्हणजे पुढे किती आहे काय माहिती, पण तू झालास ना आता मोठा, आता तरी स्वहित कर, वैराग्य ते सुंदर धारण करावे, असं म्हटलेलं आहे संतांनी. मग आता तर तू कर, आता तुझे सगळे अवयव शाबूत आहेत, सगळं चांगलं आहे. तर तो म्हणतो, अरे आत्ता कसं करणार रे, आत्ता नाही बाबा, आता बघ ना माझी बायको किती सुंदर आहे, तिचा थोडा उपभोग घेऊ दे. हे मस्त मस्त छान वाटतंय, मुलं बाळ आहेत माझी,
बायको आहे, हा संसार मला करू दे ना, तूच म्हणतोस ना नेटका कर म्हणून, तो करू दे ना मला संसार. आत्ता नको, आत्ता नाही, आत्ता नाही, मग करू. मग म्हातारपण येतं शेवटी, आणि म्हातारपणामध्ये सुद्धा तो म्हणतो आता तरी कर. तारुण्य गेलं, बालपण गेलं, आता म्हातारपण आलं, आता तरी देव कर. आता तरी माझ्याबद्दल बोल, माझं स्वय तुझं स्वही तर करून घे. तो म्हणतो अरे आता कसलं करतो बाबा, आता माझ्याच्याने बोलताही येत नाही, डोळ्याने दिसत नाही, हाताने काही ग्रंथ उचलता येत नाही, हे सगळी देहाची दुर्दशा झालेली आहे. काही चालता येत नाही, बोलता येत नाही, राम बोलायला लागलो की लांब होत आहे, असं काहीतरी होत आहे. तर आता कसं शक्य आहे? खरं म्हणजे मी केलं असतं आता, कारण घरातलं कोणी विचारतच नाहीये ना. म्हातारपणामध्ये घरातलं कोणी विचारत नाही, मी एक मार्गी देवदेवच केलं असतं. पण आता होत नाही रे माझ्यातनं. डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, तोंडाने बोलताही येत नाही. मी आता कसं करणार? आता नको रे नको, आता नको रे बाबा, आता यातनंही सोडव, हे म्हणायची वेळ आली. आता कुठलं नाम घेतो आणि कुठलं काय करतो? म्हातारपणी सुद्धा, म्हणजे लहानपणी तो नाही नाही मान हलवतच असतो, तारुण्यातही तो नाही नाही म्हणतो, आणि म्हातारपणी सुद्धा तो नाही नाहीच म्हणत राहतो. शेवटी एक दिवस मृत्यू येतो, आणि मृत्यू आल्यानंतर जेव्हा लोक त्याला तिरडीवर ठेवतात, सगळं अंग बांधतात. लोक म्हणतात राम बोलो बाई, राम बोलो. तो म्हणतो नाही 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 नाही, आत्ता पण नाही. कारण त्या तिरडीवरती त्याची मान बांधलेली नसते. खालचं सगळं बांधलेलं असतं त्या तिरडीवरती घट्ट, पण मान बांधत नाहीत. आणि तिथेही तो, लोक सगळे त्याला उचलतात, त्याला उचलताना म्हणतात राम बोलो बाई, राम बोलो. तो म्हणतो नाही 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 नाही, कारण ती मान मात्र चार लोकांच्या खांद्यावरनं जाताना डुलतच असते. अशा तऱ्हेने तो हे करत असतो. आणि मग मात्र तो म्हणतो ह्या गर्भवासाचं जे दुःख मला, म्हणजे ते हे सगळं पुढचं आहे, पण तरी सुद्धा गर्भवासाचं जे दुखणं आहे ते भोगताना तो त्यातनं म्हणतो मला यातनं सोडव, मला यातनं सोडव. म्हणून तो कारागृहातनं बाहेर आल्यासारखा, ऐशी कारागृही वस्ती नवमास बहुविपत्ती, असं त्याचं वर्णन 29व्या ओळीमध्ये केलेलं आहे. ऐसिये कारागृही वसती नवमास बहुविपत्ती, नवही द्वारे निरोधती, वायो कैचा तेथे श्रीराम. हे गर्भवासातल्या दुःखातनं, या कारागृहातनं मला सोडव, मला बाहेर काढ, असं म्हटल्यावर भगवंत त्याचं ऐकतो खरं, पण गर्भाशयामध्ये असताना अतोनात हाल भोगावे लागतात म्हणून तो सांगतो, त्यातनं सोडवतो. पण सोडवताना काय होतं? काही वेळेला गर्भवासातनं बाहेर पडताना त्याचाच मृत्यू होऊन जातो. हात पाय खंडोने काढले, असं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. त्याचाच मृत्यू होतो. त्या आईला अतोनात दुःख होतं की 9 महिने सांभाळला आणि आता ह्याचा मृत्यू झाला. बरं तेही सोडून द्या, समर्थांनी सर्वांगीण विचार केलेला आहे. म्हणजे कसा? जीवनाचा. ते म्हणतात की तेव्हा सोडून द्या, तो मृत्यू पावला, आईला दुःख झालं, पुन्हा ती प्रेग्नंट राहिली, पुन्हा मग ती ते दुःख विसरते हळूहळू, कालाय तस्मै नमः, अशा पद्धतीने. पण नंतर काही वेळेला असं होतं की ती आईच मरून जाते गर्भवासातनं. ह्याला बाहेर जन्म देताना आईचाही मृत्यू होण्याची शक्यता असते. आणि तो जर मृत्यू झाला तर ते लेकरू मात्र अनाथ होऊन जातं, आणि ते मात्र डोळे इकडे इकडे परत आपली आई शोधत राहतं. असंही वर्णन समर्थांनी केलंय. काही वेळेला दोघंही मृत्यू पावतात, असंही वर्णन केलेलं आहे. म्हणजे मृत्यू हे सत्य आहे हे सांगण्यासाठी, ती जाणीव आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पुढे असं होतं की हे जे सगळं देह निर्माण झालेलं आहे, त्या देह निर्माण झालेल्या देहाचं जे वर्णन केलं गेलेलं आहे, ते वर्णन करताना त्यांनी असं म्हटलंय 15व्या ओळीमध्ये, कुंड धुता शुद्ध होते, यास प्रत्ययी धुई जेते, तरी दुर्गंधी देहाते, शुद्धता नये श्रीराम. हा वरवरचा देह बघितला तो एवढा घाणेरडा आहे. किती घाणेरडा आहे? कुंड जे आहे ते, एखादं कुंड असेल तर ते साफ केलं तर ते काही दिवस साफ राहतं, नंतर पुन्हा साफ करावं लागतं कचरा भरला की. पण ते काहीतरी स्वच्छ केलं तर स्वच्छ राहतं. पण हा देह जो आहे हा रोजच स्वच्छ करावा लागतो. त्याचं बाह्य स्वरूप आहे ते आम्ही बघतोय, ते छान आहे. बाह्य स्वरूपाने बघितलं तर स्वच्छ, मेकअप केलं, सगळं झालं की आम्ही सुंदर दिसतो, काहीच हरकत नाही. स्वच्छ सुंदर राहावे यासाठी ते महत्वाचं आहे. पण आतलं जे आहे
ते कुठे धुता येत आहे तुम्हाला? आतला आम्हाला धुता येत नाही. हेही नरकाचे कोठार भरले, कारण आतमध्ये आतडी आहेत, हाडं आहेत, मांस आहे, त्वचा आहे आतल्या बाजूची, म्हणजे तिथे ती सगळी रक्तानी माखलेली आहे. हे सगळं जंत आहेत, किडे आहेत, काय विचारू नका. कानात सुद्धा मळ साठतो, नाकामध्ये शेंबूड साठतो, तोंडामध्ये लाळ साठते, किंवा काही वेळेला दातांमध्ये कीड पडते. बघा किती गोष्टी आहेत. या गोष्टी ज्या आतल्या गोष्टी आहेत, हे आतलं शरीर, ते जे नरकाचे पोतडे असं त्याला म्हटलेलं आहे. मग हे आतली स्थिती आम्हाला बदलता येत नाही, ते आम्हाला करता येत नाही, पण बाहेरचं आम्हाला रोज स्वच्छ करावंच लागतं. आणि रोज स्वच्छ केलं ते 8 दिवस स्वच्छ करू नका, ते लगेच खराब होतं. 8 दिवस अंथरुणावर माणूस झोपून राहिला, इकडचं तिकडे त्याला हलता येत नाही, बेड सोर्स होतात. होतात की नाही? म्हणजे या दृष्टिकोनातनं शरीर हे आपलं किती नरकाचं कोठार आहे, हे सगळं नकारात्मक का सांगितलेलं आहे? कारण जन्मदुःखाचं कारण आहे. आणि म्हणून त्यातनं आपल्याला वैराग्य प्राप्त करायचंय. ते शरीर साधन म्हणून सांभाळायचं असेल, तर त्याची दखल घेतलीच पाहिजे. ते व्यवस्थित ठेवलंच पाहिजे. हिंडणं, फिरणं, व्यायाम करणं या गोष्टी करायलाच पाहिजेत. किंवा आपल्या 5 देहांचे जे जे काही भोग आहेत ते भोगणं आवश्यक आहे. डोळ्यांनी चांगलं पाहायलाच पाहिजे, कानांनी ऐकायलाच पाहिजे, नाकानी श्वास घ्यायलाच पाहिजे, तोंडाने उत्तम वाचा बोललीच पाहिजे. हे सगळं का करायचं? कारण हा आपला देह साधन म्हणून आपल्याला जर वापरायचं असेल, तर त्याची योग्य निगराणी ठेवलीच पाहिजे. पण अदरवाईज क्या रे नुमाया क्या किया, त्याप्रमाणे जर प्रवाहाबरोबर व्हायचं असेल, तरी स्वच्छ ठेवावंच लागतं. पण मग काय आपले भोग असतील त्याप्रमाणे ते भोगावेच लागतात. अशा तऱ्हेने हे जंत, किडे वगैरे असं सगळं वर्णन समर्थांनी बऱ्याच ओव्यांमध्ये केलेलं आहे. आणि आम्ही म्हणतो मुखकमळ. बाह्य रूप सौंदर्य पाहून आम्ही काय म्हणतो, काय चंद्रासारखं मुखकमल आहे त्या स्त्रीचं, सुंदर, म्हणजे स्त्रीचं असं आपण म्हणूया. पण हे सुंदर मुखकमल आहे. पण ते काय म्हणतात, हे मुखकमल कुठपर्यंत चांगलं आहे? जोपर्यंत ती चांगलं ठेवतीये तोपर्यंत. अन्यथा 15 दिवस तिने काही करू नये. वेणी-फणी, काही तोंड धुणं नाही, काही नाही, काही नाही. मग काय होतंय? डोळा निघती चिपडे, नाकी दाटती मेकडे, रातकाळी घाणी पडे, लाळ थुंका मळ श्रीराम. म्हणजे मुखी कमळासारखे असं पुढे म्हटलंय. डोळा निघती चिपडे, नाकी दाटती मेखडे, पारातक काळी घाणी पडे, मुखी कमळासारे, म्हणजे मुखी मळासारखी. मग इथे मुखकमळ म्हणायचं का मुखी मळ म्हणायचं, हे आपलं आपण ठरवायचं. 15 दिवस काही केलं नाही तर. अशा तऱ्हेने लाळ थुंका मळ, पित्त श्लेमा प्रबळ, तयासी म्हणती मुखकमळ, चंद्रासारिखे श्रीराम. हे 21 आणि 22व्या ओवीत सांगितले. आपण म्हणतो काय सुंदर कमळासारखी मुखकमल तिचं आहे, नेत्र कसे आहेत वगैरे, पण बाकी काय आहे? तर 15 दिवस याची निगा राखली नाही तर काय काय होऊ शकतं, हेही त्यांनी याच्यात सांगितलेलं आहे. अशा तऱ्हेने सगळं वर्णन केलंय. हे एका कारागृहात दुसऱ्या कारागृहामध्ये हा माणूसच पडतो. खरं म्हणजे आधी गर्भाशयाच्या कारागृहातनं तो बाहेर पडला, पण तरी मायेच्या कारागृहामध्ये पुन्हा तो अडकतो आणि वृद्धापकाळी पुन्हा म्हणायला लागतो, यातनंही सोडव बाबा, यातनंही सोडव बाबा. अशा तऱ्हेने तो हे सगळं करत असतो. आणि हे करत असताना भगवंत त्याला प्रत्येक क्षणाला विचारत असतो, की माझा ध्यास घेणार आहेस का? माझा ध्यास करणार आहेस ना? माझं अनुसंधान करणार? आम्ही त्याला नाही नाहीच म्हणत बसतो. आणि ते मात्र आम्ही शेवटपर्यंत म्हणतो. म्हणून समर्थ म्हणतात, की हे जर वैराग्य आपल्यामध्ये निर्माण करायचं असेल, या प्रकारचं वैराग्य आपल्यामध्ये निर्माण करायचं असेल, तर हा समासादी पूर्ण नीटपणे वाचा. पण हा वाचताना अशा तऱ्हेने वाचा, की ज्याच्यामुळे ज्या प्रमुख मनुष्याला जन्माची होणारी जाणीव, त्याचे 3 प्रकार, त्याचप्रमाणे तत्वज्ञान दृष्ट्या काय सांगितलंय, आणि हे नेहमीचं रूप, स्वरूप या अनुसंधानाने काय सांगितलेलं आहे, ह्याचा विचार करा. आणि त्या पद्धतीने हा समास वाचला तर आपल्याला तो वैराग्य निर्माण करण्याकरता आवश्यक आहे. काय होतं, माझ्याकडे एक माझी मैत्रिणी यायची दासबोधाला.
दासबोधाचं उपासना केंद्र होतं. त्यावेळेला ती दासबोध आम्ही वाचायचो, रोज एक समास वाचायचो. आणि ती वाचताना माझी मैत्रीण म्हणली, "हे कितवा चाललाय ग तुझा?" म्हणजे काय, मी पहिल्या पहिल्या येणार आहे फक्त. पहिलं ते काय तुझं नित्य, अनित्य आणि फार तर हे पहिले 5 समास. तिसऱ्या दशकातले पहिले 5 समास. ते कसे छान आहेत ना? सगळं कसं लोकांचं वर्णन मस्त केलंय. ते ऐकायला मला आवडतात. पण पुढचे जे तुझे ब्रह्म, माया आणि ते ब्रह्मपद वगैरे असं सुरू झालं, की मात्र मी काही येणार नाही. मग मी फक्त आरतीला आणि प्रसादाला येईन. तेवढं म्हणजे मग नंतर सगळ्यांशी गप्पा मारणं होतं. मग मी तेवढं बट ठीक आहे ना, तेवढं का होईना, पण येतं खरं. प्रसाद खाऊन-खाऊन शेवटच्या 4 ओळी ऐकून का होईना, काही निर्माण झाली तर वृत्ती निर्माण झाली. निवृत्तीकडे जाण्याचं सोडून दे, पण वृत्ती इथे श्रीचरणी जरी निर्माण झाली तरी पुष्कळ आहे. असं मला वाटायचं. मी म्हणायचे काही हरकत नाही. पहिले समास ऐकायला तू अगदी आवर्जून पहिल्यापासून ये. पण नंतरचे ऐकायला तू शेवटी-शेवटी ये. पण अगदी आरतीला यायच्याऐवजी संपता-संपता ये ना, म्हणजे पूर्ण आरती तर मिळेल. प्रसाद खायचा तर आरती तर म्हणावी की नाही? त्यामध्ये रत होणं म्हणजे आरती हा अर्थच माहीत नसतो. त्या भगवंतामध्ये रत होणं म्हणजे आरती आहे. हे लक्षात न घेता आरती झाली की प्रसाद मिळतो. तो खाण्यासाठी का होईना पण ये. पण त्याच्या आधी 5 मिनिटं आहे म्हणजे शेवटचे श्लोक तरी कंपल्सरी ऐकायला लागायचे. ही धारणा आपण धरायची आणि पुढे जायचं. पण आपण अभ्यास करतोय, आपण याचा विचार करतोय, तेव्हा मात्र हे समास वाचताना असं गमतीखातर लिहिलेले समास नसून आपल्यामध्ये इह अमूत्र म्हणजे इथले आणि परलोकातले सगळे जे काही आपले फलं आहेत, ती भोगण्यासाठी आपल्याला यावं लागतं. ती पापपुण्याची कामना जी आहे, खरं म्हणजे मनुष्य धर्म जेव्हा आपण धारण केला, मनुष्य हे धारण केलं, व्यक्त झालो, त्याच वेळेला आपल्या पाप-पुण्याची सारखी बरोबरी झालेली आहे. पापही नाही, पुण्यही नाही म्हणून मनुष्य जन्म प्राप्त होतो. तिथे आम्ही पुन्हा पाप-पुण्य जमवायला सुरुवात करतो. ते आपल्याला जमवायचं नाही. त्यातनं वैराग्य निर्माण करायचंय. हे साधन चतुष्टयामधलं विवेकानंतरचं वैराग्य आहे. हे वैराग्य आपल्याला प्राप्त करायचंय म्हणून हा दशक आहे. तो दशक आपला झाला, की आपलं वैराग्य निर्माण होतं. ते वैराग्यही बऱ्याच प्रकारचं असतं. तेही आपल्याला पुढे येणार आहे. पण पुढचे जे 5 पर्यंतचे समास आहेत, दुसऱ्यापासून 5व्या पर्यंत, ते आपण एकत्र पुढच्या वेळेला घेणार आहोत. त्यातल्या एक ठराविक निवडकच ओव्या घेणार आहोत, ज्याची आत्ता खरोखरी वाचल्या की नुसते समजण्यासारख्या ओव्या आहेत, अशाच ओव्या आहेत म्हणून. म्हणून बेस सगळा आत्ता फक्त पूर्ण करून घेतला. मग पुढचे हे 3 समास वाचायलाही घरी वेळ लागेल. संध्या ह्याच्यावरती टाकेलच सगळा ओव्यांचं हे टाकेल, स्वतः म्हणून दाखवेल. त्यामुळे तेही सगळं आपण करतोच आहोत. त्या मनापासून त्याचा अभ्यास करूया वैराग्य निर्माण करण्यासाठी. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ